जे शिवराय मंडळी हे तुम्हाला दिसतंय, यामध्ये तांदूळ आणि तीळ मी रात्री भिजत घातले होते. आता याला सकाळी मिक्सरमध्ये काढून वाटून घ्यायचं आणि त्यात थोडीशी हळद टाकायची. ही जी आहे ना, ही प्रथा आधीपासूनच आलेली आहे. आता ज्या दिवशी भोगी असते ना, त्या दिवशी सकाळी जे हे आता हे मिक्सरमध्ये आपण वाटतोय ना, तीळ तांदूळ आणि त्यात थोडीशी हळद टाकायची. हे सकाळी आंघोळ करताना ना सगळ्यांनी लावायचं असतं अंगाला. ही भोगी दिवशीची प्रथा आहे. आणि जे आपलं उरलेली वगैरे त्वचा असते ना, ह्या तिळाने तांदूळाने पूर्ण क्लीन होऊन जाते आणि त्वचा एकदम मऊ पडते. तर तुम्ही पण असं केलंच असेल भोगी दिवशी सकाळी. म्हणजे हे तीळ तांदूळ लावून तुम्ही पण नक्कीच अंघोळ डोकं वगैरे धुतलं असेल. तर मी पण केलेलं आहे आज हे सकाळीच. तर भोगीचं जे सण असतात ना, त्याच्यामागं काहीतरी एक वेगळं रिझन असतं. आणि जे आपण हे प्रथा करत असतो ना, तर या खूपच छान आहेत प्रथा सगळ्या. आणि हे तीळ तांदूळ आहेत ना, तिळाने आपली त्वचा खूप छान मऊ होते आणि तांदूळाने पूर्ण खरबूड आपलं उरलेली जी त्वचा असते ना थंडीमध्ये, ते सगळं काय निघून जातं. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद. हे आपण हे तीळ आणि जे तांदूळ वाटणार आहेत ना, याने आज देवाला पण आंघोळ घातली जाते. याने तीळ तांदूळाने देवाला व्यवस्थित चोळायचं, व्यवस्थित धुवायचं आणि नंतर देवपूजा करून घ्यायची. तर हे अशा प्रकारे भोगीची प्रथा असते.